जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाचा विषय आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तेव्हा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपल्याला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत। काय इन्फॉर्मेशन तर चला बघूया आता। तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत 50 लाखांची आर्थिक मदत कुठल्या तरुणांना, कुठल्या रोजगारांना, कुठल्या बेरोजगारांना मिळणार आहे ते आपण थोडक्यात बघूया। राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे। या कार्यक्रमात ग्रामीण आणि शहरी भागातील लघु उद्योगांची स्थापना केली जाते। या कार्यक्रमांतर्गत रोजगाराच्या संधी निर्माण केले जातात। हा क्रेडिट लिंक सबसिडी कार्यक्रम आहे। महाराष्ट्र शासनाच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविला जातो। या योजनेमागील 5 वर्षात 1 लाख सूक्ष्म लघु उद्योग स्थापन करण्याचे लक्ष्य होते। या योजनेत पारंपरिक कारागीर, बेरोजगार यांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत अनेक रोजगार तरुणांना, बेरोजगारांना इथं रोजगाराची संधी निर्माण होणार आहे। लघु उद्योगांना इथं प्रोत्साहन देण्यासाठी हा एक उपक्रम इथं राबविला असून इथं आपल्याला शासनातर्फे जे बेरोजगार तरुण आहे, 10वी पास असतील, 12वी पास असतील, त्यांना 25 लाखापासून तर 50 लाखाची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येते। तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल। त्याचे काही नियम आहे, काही अटी आहेत ते आपण बघूया। तर थोडक्यात या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगाकरिता बघा इथे 50 लाख रुपये, तर सेवा उद्योगाकरिता 20 लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा इथे निश्चित करण्यात आलेली आहे। अर्जदाराचे किमान वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असावे। अनुसूचित जाती जमाती, महिला व तर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जमाती, अल्पसंख्याक, दिव्यांग व माजी सैनिकाकरिता इथे विशेष 5 वर्षाची मर्यादा आपल्याला तिथेतील सांगितलेली आहे। म्हणजे ज्या प्रकारे बाकी योजना म्हणजे जे काही निकष असतात, जे काही अटी असतात ते सर्वच्या सर्व इथं लागू करण्यात आलेली आहे। वयाच्या मर्यादा असतील आणि वेगवेगळ्या उद्योगासाठी वेगवेगळी रक्कम इथं सांगण्यात आलेली आहे। सेवा उद्योगाकरिता 20 लाख रुपये सांगितलेली आहे। तर इथं प्रक्रिया उद्योग जर उत्पादनमध्ये आपण करत असाल तर त्यासाठी 50 लाख रुपये सांगितलेले आहे। यामध्ये वेगवेगळे काही घटक असतात, तर त्यानुसार आपण अर्ज करू शकतात। यासंबंधी आपण अधिक माहितीसाठी जर आपल्याला या संबंधात अजून काही माहिती हवी असेल तर जिल्हा कार्यालयाला आपण भेट देऊन या संदर्भात, या योजनेसंबंधात माहिती घेऊ शकतात की सर कशा प्रकारे आम्हाला कोणत्या योजनेमार्फत 50 लाख रुपये घेता येईल, कोणत्या योजनेमार्फत आम्हाला कोणत्या उद्योगासाठी 20 लाख रुपये घेता येईल। तर सविस्तर माहिती ते देऊ शकतात। तरी आम्ही अर्जाचा एक इथं दिलेला आहे आपल्याला भाग की कशा प्रकारे अर्ज आणि कोणाकडे अर्ज करायचा, ऑनलाईन सगळी प्रक्रिया राहणार आहे। तरी आपण जर आपलं वय 18 ते 45 दरम्यान असेल आणि आपण सर्व या घटकामध्ये जर बसत असाल तर निश्चितच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेअंतर्गत आपल्याला ही 50 लाख रुपये, कमीत कमी 20 लाख रुपये इतके कर्ज आपल्याला उपलब्ध महाराष्ट्र शासन करून देणार आहे। परंतु यामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे की अर्जदार जो अर्ज करणार आहे तो यापूर्वी कुठल्याही योजनेचा सबसिडी अंतर्गत त्याने योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाच्या नाबार्डमधले असेल मग किंवा कुठल्याही महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही संस्थेमार्फत कर्ज घेतलेलं नसावं। जर त्यांनी तो कर्ज जर घेतलेलं असेल तर त्याला या योजनेपासून वंचित राहावं लागेल। तर बघा, सरळ सांगितलेलं आहे, अर्जदार यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये त्याने अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा। केवळ नवीन उद्योजक, कारागीर, संस्था, बचत गट हेच या योजनेसाठी पात्र राहतील। कारण जर यापूर्वी आपण जर कुठल्याही एखाद्या प्रकल्पासाठी अर्ज केला असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। 10 लाखावरील प्रकल्पासाठी महत्त्वाचा विषय आहे, 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7वी उत्तीर्ण व 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10वी उत्तीर्ण असावा। अजून महत्त्वाचा विषय, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कुटुंबाची व्याख्या ही पत्नी आणि पती अशी राहणार आहे। जर आपण या योजनेमध्ये जर आधी लाभ घेतलेला असेल तर आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही, अर्ज करून काही फायदा होणार नाही। सरळ आपल्याला इथं रीतशीर सांगितण्यात आलेला आहे। आणि काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते महत्त्वाच्या गोष्टी की नवीनच उद्योजक जे आहेत त्यांनाच इथं अर्ज करावा लागेल। कारण आपण जर योजनेचा लाभ घेतला असेल पहिले आणि तरीसुद्धा जर आपण अर्ज करत असाल तर आपला जो अर्ज आहे तो बाद करण्यात येईल। तर यामध्ये कारागीर, संस्था, बचत गट असतील यांना इथं पात्र सांगितलं, त्यांना इथं प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जर आपण या कॅटेगरीमध्ये बसत असाल तरच अर्ज करावा, अन्यथा आपला अर्ज इथं बाद होऊ शकतो। कारण सरळ सांगितलेलं आहे, जे शासनाची काही नियमावली असतात त्या नियमावली फार महत्त्वाच्या असतात, ते आपण बघणं महत्त्वाचे आहे की जर आपण आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर लाभ घेतलेला असेल तर आपल्याला इथं लाभ मिळणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता कुटुंबामध्ये जर एकूण 5 व्यक्ती असतील तर प्रत्येकाला मिळणार नाही, 2 असेल तर मिळणार नाही, प्रत्येकी कोणाला तरी एकच, पत्नी किंवा पती दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे।
आहे, शिक्षणाची अट सांगितलेली आहे, 7वी पास सांगितलेली आहे, काही प्रकल्पांसाठी 10वी उत्तीर्ण सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची ही योजना आहे. या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्जसुद्धा आम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये शेवटला दिलेला आहे. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजून यामध्ये एक महत्त्वाचा विषय शासनाने असा नमूद केलेला आहे की जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर याच्यानंतर प्रकल्प जो असतो तो प्रकल्प आपल्याला इथं सादर करावा लागेल आणि कुठल्या प्रकारचा प्रकल्प आम्ही उभारणार आहोत याची एक डेमो इथं प्रॅक्टिकल आपल्याला शासनाला आपल्या फाईलमध्ये दाखवावे लागेल की हा अशा प्रकारचा आमचा प्रकल्प राहील. या योजनेसाठी मग आपण पात्र असू शकता. 25 लाख 20 लाख ते इथे आपल्याला 50 लाखापर्यंत जर समजा इथं कर्ज मदत म्हणून जर घ्यायची असेल तर सर्वात आधी आपल्याला फाईल बनवावी लागेल. त्या फाईलमध्ये आपल्याला जो आपला प्रोजेक्ट आहे तो तयार करून इथं शासनाला आपल्याला सादर करावा लागेल. आता ही वेबसाईट आम्ही दिलेली आहे. या वेबसाईटवर जाऊन आपण इतर अर्ज ऑनलाईन करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी आपण जी ईमेल आय डी दिलेली आहे या ईमेल आय डीवर आपण थोडा संपर्क करू शकता. त्यांना काही आपले प्रश्न असतील तर त्यांना विचारू शकता. या योजनेसंदर्भात काही अडचणी असतील तर ते आपण चौकशी करू शकता. अधिक माहितीसाठी त्यांचा इथं पत्तासुद्धा दिलेला आहे. हा पत्ता आहे, काही दूरध्वनी क्रमांक आहे, त्यांच्यावर संपर्क करून आपण अधिकाधिक माहिती घ्या आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या. या संदर्भात अजून काही अपडेट अजून काही माहिती असेल तर आमच्या चॅनलला आम्ही नक्कीच देऊ. तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.